अचानक आला गावात भेट झाली म्हणे राजा तिकडे अचानक आला. म्हटलं काय झालं रे? म्हणे आपल्या इकडे राम ज्ञानेश्वर निवृत्ती बहुजी मिसाळ असे नाव आहे तिकडे. राजा म्हणे तसं नाही म्हणे. मग कसं म्हणे असे भांड्याले भांडे मारतात म्हणे भीतीले फेकून आणि त्याच्यातून तो आवाज निघते म्हणे चिंकन चांकन चुंकून. मग ते नाव ठेवत फक्त हे चिंचे नाव तसंच आहे ना. चिंचेकडे नाव तिकडे झालं असतं चुंकून हे नाव पवित्र ते पुढं पावनं तो देश देश हरिचे दास जन्म घे. पवित्र आहे दादा. मिळालं असतं अशी थोडं खा लागले असते खातच ना ते. अरे संतांची कृपा आपल्या त्यासाठी जगद्गुरु तुकोबा सांगतात का त्या संतांचं जर आपण नाव घेतलं तर निश्चित आपण पुण्यवान होऊ. या भंगाच्या प्रथम ठेवली. त्यांचे संस्कार जर आपल्यावर आले तर आपण पुण्यवान झाले. हे सप्ते त्या संस्कारातूनच घडून जाईल. 38 वर्षापासून जर सप्ताह चालू आहे तर संताची छत्रछाया खाली तुम्ही आता 32 वर्ष संतांमुळे हे घडते. एक शताब्दी ओलांडून गेली आमच्या सत्याने. 137 वर्ष झाली. 137 वर्ष शिवगिरी बाबा साहेब शताब्दी झाली. हे संतांच्या पुण्यभूमीमध्येच घडू शकते, अवांतर ठिकाणी. त्याकरता पुण्यवंत वारे घेता सज्जनाचे नावे. निश्चित सज्जन पुण्यवंत झाल्याशिवाय राहणार नाही. संत मायबापाचे नाव घेतल्याने निश्चित आपण पुण्यवंत झाल्याशिवाय राहणार नाही. पुण्यवंत सज्जन मायबापांनी सतत नामजप केला. सतत नामजप केला. सदा नाम घोष करू हाय हाय
शिंक जांभोळी खोकला इतका क्षण भक्त वाया गेला. देव मुली करून ठेवला देव. आगे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा भक्तिभाव भाग्याचा केला ऋणी नारायण देव ऋणी करून ठेवला. पंढरशी पांडुरंग परमात्मा ऋणी करून ठेवला. एक वेळचा प्रसंग आहे महाराज. छत्रपती शिवराय महाराष्ट्राचे लाडके राजे तुकोबारायांचे कीर्तनामध्ये एक वेळा जाऊन बसले आणि तो औरंगजेब शत्रू त्या राजांना एकटेच असले आपले दोघं तिघं जाऊन तुकोबारायाचं देवमध्ये कीर्तन चालू असताना छत्रपती शिवराय तुकोबारायाच्या कीर्तनात असे समोर बसले आणि ते सैन्य घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी त्यांनी पूर्ण कीर्तनाला घेरा टाकला. भगवंताची अपार दृष्टी त्याच्यावर पडली. तुकोबारायाच्या कीर्तनामध्ये त्यांनी पाहिलं औरंगजेबाने तर सर्व शिवाजी दिसून राहिली. कीर्तन पकड कोणी शिवाजीने पकडतो. इतका देव ऋणी करून ठेवला. केला ऋणी नारायण देव ऋणी करून ठेवला. हे तुकोबारायाचं सामर्थ्य आहे. ज्ञानोबारायाचं सामर्थ्य आहे. त्यावेळेस लोकांनी हिनवलं जातं संन्यासाची पोरं म्हणून ढकलून काढून देत. आता शुद्ध वयासाठी आळंदीला जावं लागतं. त्यावेळेस समाजावर मस्तक ठेवले जाते. त्यावेळेस आपल्याला मनाला शांती प्राप्त होते. त्यावेळेस काढून देत. मांडण्यासाठी इच्छा झाली माझी वाजण्याची दिवाळीच्या दिवसाची दिवाळीच्या दिवशी मुक्ताईच्या मनात दादा खापर पाहिजे दादा मांडे करण्यासाठी. खापर मागायला गेले. त्या कुंभारीन पहिला खापर दिलं पण तो तिच्या घरचा तो ओके आला त्याला ते फोडून टाकलं. आपली खाली मान घालून ज्ञानोबाराया आपल्या घरी आले आणि आपली ताटी लावून आतमध्ये बसले. त्या ताटी लावून बसल्यानंतर एकटेच रडत बसले का आपण या विश्वासाठी इतकं मोठं करू आपल्याला एक खापर सुद्धा या समाजानं दिलं नाही. काय करायचं. योगी पाव
योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा साहेब राज जनाचा साहेब राज जनाचा विश्वराये झाले वने विश्वराये झाले दादा नाही दिला खबर नको पण तू इतका रागाला लागू संतांचं लक्षण नाही दादा आहे तू योगी आहे तू पवित्र आहेस पावन मनाचा आहेस तू मनात राग धरू नको याप्रमाणे नाही दिलं पाठीवर माझे 13 दिवस तुकोबाराचा गाथा पाण्यात बुडवल्यानंतर पानाला धक्का सुद्धा लागला नाही हे दगडा सहित बया समर्थ त्याने केला हा पुरुषार्थ धन्य तुकोबा समर्थ त्याने केला हा पुरुषार्थ त्या संतांनी सुद्धा नामजप सांगितलं नाम जपामध्ये इतकी ताकद आहे दादा आणि आपल्याला हा नरदेव फुकट भेटला त्याची किंमत आपल्याला जात नाही तसंही फुकट भेटलेली याची किंमत नसते एका जणानं घोळा आणलं दादा चोरून घोळ चोरीचं घोळ त्याला ते घोळ बाजारात नेलं इतक्यासाठी बाजारात घोळ उभं केलं पांढरा शुभ्र घोळा बाजारात उभा केला एक ग्राहकाला त्याने विचारलं दादा घोळा केवढा जाता येईल चोरीचं असलं किंमत माहिती दिसेल काय घोड्याची किंमत त्याला माहिती होती म्हणजे नाही तुम्ही सांगा पुन्हा घोळ तू आहे किंमत तू सांग नाही नाही तुम्ही तर सांगते पाहून घे आणि ठीक आहे असं म्हणता मग 50,000 रुपये तुझ्या घोड्याचे देतं का याच्या मनात लालूच सुटले दादा 50,000 जर हे म्हणून राहिले तर अन्यास आपलं घोडं 60-70 हजारापर्यंत जाते नाही म्हणे आपल्याला 60,000च्या खाली घोडं द्यायचं म्हणे 60ला तर काही घेत नाही का 50चे 55 घे 60 तर काही तुला देत नाही आपल्याला घोडच नाही द्यायचं राहिलं दुसरा पण दादा घोडा केवढाचा आहे पांढरा शुभ्र घोडा दिसून आला किती रुपयाला दिला हा आणि 70,000 70 नाही होता तू असं कर 60 पर्यंत घोडा दे पण नाही द्यायचं तिसरा आला वाढीव किंमत सांगून राहिला तसे 1-2 घेवा लागले त्याला पाहायला घोडं शुभ्र होतं देखणं होतं चोरून आणलेलं होतं फोन फुकट त्याला घोडं चोरून आणलं तिसरा घेवा लागला पण दादा घोडा सुंदर दिसते किंमत काय त्यानं घोड्याची किंमत सांगितली असते 1000 भावाची माहिती 80,000 म्हणजे 80,000 9 देतो
किती 9 वाट येतो. पण ते घोड बसते का हे मला की ना पहिले चक्कर आणते ना एखादा. तो घोडा कोण्या रंगाचा आहे हे मला पहिले जाणून घ्या लागेल ना भाऊ. 80 नाही 90 नाही 1,00,000 देतो. पण घोडा काय घंटा भरायची गोष्ट आहे. एक चक्कर आणि आपल्याला 90,000 रुपये भेटून राहील ना. काय करावं लागते घंटा भरात आपला आखादाळ्याचं तेच फिरून आखादाळ्यात ध्यान देते इथून. ठीक आहे एका चक्राची गोष्ट आहे. तुम्ही अमुक टाइम देत तुम्हाला तितक्या वेळा देऊन ना बिलकुल तुम्हाला देतच मी येतो. यांना घोड्याची वेळा टाक मारली तो निघाला टपलक निघाला घोडा. सायतालो केला दिसला नाही घोडा वापस निघाला. मग तो पहिला आला म्हणजे पाहिलं पहिलं म्हणजे घोड्याला चांगलं होतं का केवढ्याला गेलो केवढ्याला गेलं हे घोड द्या ना. त्याला सांगितलं जेवढ्याला आनंद होतो तेवढ्याला म्हणजे फुकटच आहे. घोडं फुकट होत. त्या घोड्याचा भाव याला कळला नाही. तसा हा नरते हा देवाने फुकट दिला आहे. अजूनही संतांनी आपल्याला सांगितलं प्रत्येक संतांनी सांगितलं नाम चिंतन करा नाम घ्या. भगवंताचं नाम गेले इंद्रिय हात इंद्रिय हातपायच्या भजनासाठी हा नरदे हा दिला. पण अजूनही कोणाला कळला दुर्लभ आहे दादा. पाप पुण्य आपल्या आई वडिलाचं काहीतरी पुण्य. आमच्या आई वडिलाचं पुण्य का आम्हाला गुरुवारी पंढरीनाथ बाबाचा आशीर्वाद मिळाला. शिवगिरी बाबाचा आशीर्वाद मिळाला. आज या ठिकाणी नारदाच्या गादीवर तुमच्या पुढे तुमच्यासारख्या मायबापाच्या पुढे उभा हा संतांचा आशीर्वाद आहे. दुर्लभ आहे. नरदे दुर्लभ आहे. नरदे हा दुर्लभ यामध्ये दुःख यातना यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना वसुदेव वसुदेव वसुदेव
आता 40, 37, 35 वर्ष जवान चाललं जवान. हे बाबा शहीद झाले, भारतासाठी आपल्यासाठी शहीद झाले, पण व्यसनामुळे तसेच करतात. थंडीचा अटॅक आला, संध्याकाळचा जीव घबरावते, पाठ दुखून राहिली, पाय दुखून राहिला, पाय दुखून राहिली. तसंच आहे, उभ्या उभ्या झाले, उभ्या उभ्या. 35 बापाले पोराले बापाच्या खांद्यावर झालं बोललं लय दुर्दैव आहे. कठीण वाटल. या संगतीत राहायला निर्व्यसनी माणूस राहतो, संतांची संगत राहते. संतन के संग लागे, संतन के संग तेरी बिगड़ी बनेगी. 100 वर्ष आयुष्य भगवंतानं दिलं माणसाले, पण त्यातलं 10-12 बालपणात गेलो. बालपणात 10-12 वर्ष गेले, नंतर काही 10-12 वर्ष शिक्षणात गेले. 25-30चा झाला, 35चा झाला, अजून कायचा पत्ता नाही. आहेत ना 40-40. कठीण झालं पोरीचं, पोरीने भेटून राहिलं. आता म्हणते कशी चालते, कशीच नाही, कशी कायची. कठीण आहे दादा, कठीण काळ आहे. त्या पुढे पुढे जायची पेक्षा हे भ्रूण हत्या. मुलगी आहे, प्रत्येकाला मुलगी आवडत नाही, मुलगी आवडत नाही. हे ते तशा आजचित्र आहे ना. मुलगी आवडत नव्हती ना तुम्हाला, मग आता येईल का माती बापाशी बसता काय सांगून. कठीण काळ आहे, मेळ नाही. त्याला 50चा झाला, मग इकडे तिकडे धुरे करून राहिला. याचं करू त्याचं करू त्याचं येतात अर्ध आयुष्य गेलं. 50-60चा झाला, जास्तीत जास्त 20-30 वर्ष त्याचे वेळची पोरगी आहे का दादा, त्याची पोरगी आहे काय समजून पाहिलं. आयुष्य फलत जाते, एखाद्या दिवशी झटका ते निघून जातात. कठीण आहे. हे माय हे माय हे माय. अरे हे आज कोणाचं होतं, काल कोणाचं होतं, आज कोणाचं आहे, उद्या कोणाचं. आपला काही नाही इथं. इथं आपला मेळच नाही. आज कीर्तनाला न्या उद्या, हे काही कारण नाही दादा. 32 वर्षापासून सप्ताह चालू आहे, याच्या पुढेही चालू राहणार. कारण संगती संतांची आहे, आणि सुरुवाती संत योलेचे लोक लाग गेले, द्वारे त्याचा विनोद गेला. याच्यापेक्षा गुणावरती, कारण की संतांचं कार्य, संतांच्या कार्यात खंडन येत नाही. नरदेह दुर्लभ दुर्लभ नरदेह आहे. कबीर महाराज तर त्याचे हात का Oh
पिया सुख से सोया नाक जवाना खोया. 3.5 हाताचाच आहे प्रत्येकाला. आपापल्या हाताला कधी मोज हाताला हाती नका मोज. काही आपल्या गावात सुरूच झाली आयुष्य हाताला म्हटलं खरंच आहे. काही सांगून राहिला काय आपापल्या हाताला मोजला तर 3.5 हाताचा नरदेह हा आपल्याला भगवंतानं दिला आहे. या नामचिंत काय करशील. आईच्या गर्भात असताना भगवंताला प्रार्थना की देवा एक वेळा या दुःखाला एक वेळा या दुःखाला दुरिताचे वारे उगवली दुरिताचे झाडे उगवली आठवीना पाया माझा नवा आठवीना पाया हा माझा नवाचा पांडुरंगा. या गर्भयातून बाहेर काढले देवा. काय करशील रे बाहेर गेल्यावर. कोणाचे संबंध मोडशील काय घोरेगिरी मोडशील काय. रिकामे धंदे करू नको. नामचिंतन करतो. माय मनुष्याला जन्म दिला देवानं तर पशु पक्षी जनावर भरपूर जन्माला घातले. पण तिथं जनावर येऊ शकतात का कीर्तनाले नाही. हे फक्त समजून घेण्याची बुद्धी माणसाच्या ठिकाणी दिली. म्हणून भगवंताने हा मनुष्य प्राणी जन्माला घातला. कारण माझी आठवण याला कायमस्वरूपी राहावी. सतत याला माझी आठवण व्हावी यासाठी भगवंतानं आपल्याला हा नरदेह दिला. 3.5 हाताचा हा देह दिला का माझा तू जन्माला आल्यानंतर फक्त माझा प्रचार करतो माझा प्रसार करतो. आमचे बाबा सर्व मंडळी वारकरी मंडळी पंढरपूर पर्यंत नाचत गाचत पंढरपूर यापर्यंत जातात दादा. कुणाला दुःख नाही काही नाही वारा नाही पाणी नाही पाऊस नाही काही होत नाही. कारण मागे पुढे उभा राहिले आमचा दत्ता तो मागे पुढे असल्यावर काहीच नाही. मग का तुकोबा आहे का साधकाने प्रश्न केला. आम्हाला सांगून राहिले तुम्ही नाम घेतलं का. आम्ही नाम घेतलं नाही तर माझी वाचा कधीच खंडन झाली नाही. अभंगाचं दुसरं
घे माझी वाचा तुझी महालाभ भुकासाठी भुक्तासाठी फुकट आहे, याचे काही पैसे देत लागत. भगवंताचं नाम घ्यायला संतांच्या जवळ जायला काही पैसे नाहीत लागत. काही जणांना म्हणणं आम्ही धरूनच करतो ना ते, काही नाव ठेवणार आहेत महाराज. 15 वर्षापासून आमच्या गावात काकडा करून राहिलो. आम्ही म्हणता बाई आमच्या गावच्या पुढे तिथं येईल माहित आहे. सुरात 15 वर्ष झाले काकडा करून राहिलो. दररोज नवीन पोरं 50 पोरं आमच्या काकड्याला असतात. 50 पोरं कार्तिक काकडा रोज नवीन नवीन आयटम करतात नाश्त्यासाठी. आता मला तुम्ही सांगा, पण काही लोक इथं म्हणणार कसे जातात काय खायला भेटत उठलं घातली तर येऊन पडायचं ती कोण अरे घुमत आहे का 4 वाजता उठून आंघोळा करणं काकड्यासाठी बिलकुल 5चा राईट टाइम आहे आमचा. 5 ते 6 साडेसहा गाव मोठा आहे. सगळे हवा साठवणूक करायचं आपल्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी एक ठिकाण आहे जिथं माणसाच्या मनाला विश्रांती सुख प्राप्त होते. ते हे संतांचं चरणाभंगाचं तिसरं